विधानसभेचे आमदार आपल्या तालुक्यामध्ये आमसभेचं आयोजन करू शकतात। अर्थात हे सर्वस्वी आमदारांच्या इच्छेवरती अवलंबून असतं। जर आमदारांची इच्छा असेल, त्यांच्याकडे वेळ असेल, त्यानुसार आमदार प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये एक आमसभा आयोजित करू शकतात। पंचायत समितीमार्फत या आमसभेचं नियोजन केलं जातं। पंचायत समितीचे जे गटविकास अधिकारी अर्थात बीडीओ साहेब असतात, यांच्यामार्फत या आमसभेचं आयोजन केलं जातं आणि संपूर्ण तालुक्यातील जे काही नागरिक आहेत ते या आमसभेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना विचारू शकतात। आता हे सगळं करत असताना गटविकास अधिकारी म्हणजे बीडीओ हे त्या आमसभेचे सचिव या नात्याने काम करतात आणि अध्यक्षस्थानी प्रत्यक्ष आमदार असतात। पंचायत समितीमध्ये अनेक विभाग असतात आणि त्या विभागाचे अधिकारी आपल्या विभागानं मागच्या वर्षी जे काही केलं त्या सगळ्या कामाचा आढावा या आमसभेमध्ये सादर करतात। सोबतच येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये जी काही कामं आपल्या विभागामार्फत केली जाणार आहेत त्याही कामांचं एकंदरीत जी काही रूपरेषा आहे ती या अधिकाऱ्यांकडून मांडली जाते। यावरती नागरिक आपले प्रश्न, आपल्या हरकती आणि समस्या किंवा जे प्रश्न आहेत तर ते त्या ठिकाणी मांडू शकतात। जर अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना सविस्तर किंवा योग्य ती उत्तरं दिली नाहीत तर या आमसभेचा अध्यक्ष या नात्याने आमदार त्या ठिकाणी हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी बाध्य करू शकतात। संविधानाने ज्या प्रकारे ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामपंचायतींना बंधन घातलेलं आहे तसं कोणतंही बंधन पंचायत समितीला आमसभा घेण्यासाठी घातलेलं नाही। म्हणजे आमदारांवरती आमसभा घ्याव्याच अशा स्वरूपाचं कोणतंही बंधन नाही। परंतु आमसभा घ्यायचं निश्चित केल्यानंतर मात्र आमसभा घेण्यासंबंधी काही नियम मात्र त्या ठिकाणी शासनानं ठरवून दिलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही जर आमसभेमध्ये सहभागी होत असाल तर लक्षात ठेवा, पंचायत समितीचे अनेक विभाग आहेत। कोणकोणते विभाग? सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, अर्थ विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाज कल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि ग्रामीण रोजगार हमी योजना। तर हे सगळे एकंदरीत पंचायत समितीचे विभाग आहेत। तुमच्या ज्या काही समस्या असतील, प्रश्न असतील ते या विभागवार त्या अधिकाऱ्यांना, त्या लोकप्रतिनिधींना आपण नक्की विचारा। आमसभेला अधिकारी, कर्मचारी आणि सर्व संबंधित लोकप्रतिनिधी उपस्थित राहतात। अधिकारी व कर्मचारी कोणते? तर तहसीलदार व बीडीओंपासून सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहतात। सोबतच या ठिकाणी आपण निवडून दिलेले आमदार, तसेच पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, एवढंच काय तर त्या गावचे सरपंच हे देखील त्या ठिकाणी आमसभेला उपस्थित राहत असतात। तर जर तुमच्या तालुक्यामध्ये अशा प्रकारे आमसभेचं नियोजन करण्यात आलेलं असेल तर त्या ठिकाणी आवर्जून आपली उपस्थिती आपण नोंदवा। आपल्या गावच्या समस्या, आपल्या तालुक्याच्या समस्या हिरिरीनं त्या ठिकाणी आपण मांडायला हव्यात आणि त्या प्रश्नांची उत्तरं अधिकाऱ्यांकडून जाणून घ्यायला हवीत। मागच्या वर्षामध्ये आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे प्रशासनानं काम केलं आणि येणाऱ्या वर्षामध्ये प्रशासन कशा प्रकारे काम करणार आहे याची संपूर्ण माहिती एक जबाबदार नागरिक म्हणून करून घेणं ही आपल्या सर्वांची खरोखर जबाबदारी आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना, कुटुंबियांना व्हिडिओ शेअर करा आणि अशा स्वरूपाच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।